हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर. आज आपण मराठी वर्णमालेवर आधारित प्रश्न बघणार आहोत. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असे हे प्रश्न असणार आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झामची तयारी जर तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. 50 प्रश्न आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, जन या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर ज हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ते विचारलेलं आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी, तालव्य या प्रकारचा ज हा वर्ण आहे. म्हणून पहिल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी, तालव्य. दुसरा प्रश्न आहे, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय? काय प्रश्न विचारलेला आहे? सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय असतात? तर दुसऱ्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, अक्षरे. सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने म्हणजे अक्षरे असतात. तिसरा प्रश्न आहे, अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला काय म्हणतात? तर अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य म्हणतात. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी, वाक्य. चौथा प्रश्न आहे, जो वर्ण उच्चारायला कठीण त्यास कोणते वर्ण म्हणतात? तर जो वर्ण उच्चारायला कठीण असतो त्याला कठोर वर्ण म्हणतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. पाचवा प्रश्न बघूया, जो वर्ण उच्चारायला कोमल त्यास कोणते वर्ण म्हणतात? तर नावाप्रमाणेच जे वर्ण उच्चारायला कोमल असतात त्याला मृदू वर्ण म्हणतात. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी. सहावा प्रश्न आहे, मृदू वर्णांनाच डॅश असेही म्हणतात. तर मृदू वर्णांना अजून काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर ए, नाद किंवा घोष असेही म्हणतात. तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, नाद किंवा घोष असेही मृदू वर्णांना म्हणतात. 7व्या नंबरचा प्रश्न आहे, कांगारू हा शब्द परसवर्णाच्या साहाय्याने कसा लिहिला जाईल? तर कांगारू हा शब्द परसवर्णाच्या साहाय्याने ऑप्शन नंबर डी या प्रकारे लिहिला जाईल. डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 8वा प्रश्न आहे, राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत? तर राष्ट्राध्यक्ष या शब्दात व्यंजने किती आहेत ते विचारलेलं आहे. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, 8. 8 व्यंजने या शब्दामध्ये आहेत. 9वा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे? तर मराठी वर्णमालेत वर्ण किती आहेत? ऑप्शन नंबर सी, 50. एकूण वर्ण 50 आहेत. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 50. 10 नंबरचा प्रश्न आहे, संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात? कोणत्या लिपीत लिहिल्या जातात संस्कृत व मराठी या भाषा? तर ऑप्शन नंबर ए, देवनागरी या लिपीत लिहिल्या जातात. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर ए, देवनागरी. 11वा प्रश्न आहे, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर अनुस्वार व विसर्ग हे काय असतात? स्वरादी असतात. मराठी वर्णमालेत यांना स्वरादी असे म्हणतात. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, स्वरादी. 12 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता? तर ऑप्शन नंबर डी यापैकी सर्वच. तर ए, ऐ आणि ओ हे तिन्ही स्वर संयुक्त स्वर आहेत. 13 नंबरचा प्रश्न आहे, मराठी भाषेत एकूण स्वरांची संख्या किती आहे? तर एकूण स्वरांची संख्या इथे विचारलेली आहे. तर ऑप्शन नंबर सी, 14. मराठी भाषेत एकूण 14 स्वर आहेत. पुढे बघूया. 14 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता उच्चार दंत तालव्य आहे? तर खालीलपैकी ऑप्शन नंबर ए, चाकर हा उच्चार जो आहे तो दंत तालव्य या प्रकारचा आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, ल हे व्यंजन कोणत्या प्रकारचे आहे? तर 15व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी, अर्धस्वर. ल हे अर्धस्वर आहे. 16व्या नंबरचा प्रश्न आहे, पूर्ण अर्थाच्या बोलण्याला काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर ए, पूर्ण अर्थाच्या बोलण्याला वाक्य म्हणतात. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, वाक्य. 17 नंबरचा प्रश्न आहे, चरित्र या शब्दातील अक्षराचा उच्चार ओळखायला सांगितलेला आहे. तर कोणता उच्चार आहे चरित्र या शब्दात? ऑप्शन नंबर ए, तालव्य हा उच्चार असतो. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 18वा प्रश्न आहे, संत हा शब्द परसवर्णाने लिहायला सांगितलेला आहे. तर परसवर्णाने संत हा शब्द कसा लिहिणार? तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, संत अशा प्रकारे लिहिणार. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर ए. 19 नंबरचा प्रश्न आहे, डॅश ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे. कोणती भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे? ऑप्शन नंबर बी, संस्कृत ही मूळ भाषा आहे मराठी भाषेची. 20 नंबरचा प्रश्न आहे, मराठी भाषेतील ळ हे कोणते वर्ण आहे?
तर ळ या वर्णाला कोणतं वर्ण म्हणतात? तर ऑप्शन नंबर डी स्वतंत्र वर्ण आहे. ळ हे स्वतंत्र वर्ण आहे म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. 21 नंबरचा प्रश्न आहे, हाताने केलेली खानाखुनाची भाषा म्हणजेच, तर काय असते हाताने केलेली खानाखुनाची भाषा म्हणजे? करपल्लवी. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. हाताने केलेल्या खानाखुनाच्या भाषेला करपल्लवी म्हणतात. 22 नंबरचा प्रश्न आहे, ओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? तर ओ हा संयुक्त स्वर आहे म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ओ कोणत्या प्रकारचा स्वर आहे? संयुक्त स्वर आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, जिभेचे पात्र कठोर तालूला लावून ज्या वर्णांचे उच्चार होतात त्यांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन नंबर बी तालव्य असे म्हणतात. 24 नंबरचा प्रश्न आहे, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात खालच्या आणि वरच्या ओठांचा उपयोग करून बोलल्या जाणाऱ्या वर्णांना? तर ऑप्शन नंबर सी ओष्ठ असे म्हणतात. 25 नंबरचा प्रश्न आहे, दोन व्यंजने एकत्र येऊन तयार होणाऱ्या व्यंजनाला डॅश व्यंजन असे म्हणतात. दोन व्यंजने एकत्र आल्यावर तयार होणारे जे व्यंजन असतं त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर बी संयुक्त व्यंजन असे म्हणतात म्हणून करेक्ट आन्सर काय आहे 25 नंबरच्या प्रश्नाचं? ऑप्शन नंबर बी संयुक्त. 26 नंबरचा प्रश्न आहे, भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? तर नावाप्रमाणे भाष या संस्कृत धातूवरून भाषा हा शब्द आलेला आहे म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 27 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते व्यंजन कंठस्थानी आहे? कंठस्थानी असलेलं व्यंजन विचारलेलं आहे या ठिकाणी. तर 27 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी क. 28 नंबरचा प्रश्न आहे, खालील वर्णातील गटात न बसणारा वेगळा वर्ण ओळखा. तर गटात न बसणारा कोणता वर्ण आहे खालीलपैकी? ऑप्शन नंबर डी ओ हा गटात न बसणारा वेगळा वर्ण आहे म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी ओ. 29 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दीर्घस्वर नाही? तर ऑप्शन नंबर बी ई हा या ठिकाणी दीर्घस्वर नाही आहे म्हणून 29 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी ई. 30 नंबरचा प्रश्न आहे, सिंह या शब्दाचा उच्चार कसा केला जातो? तर सिंह या शब्दाचा उच्चार ज्याप्रमाणे आपण करतो तो लिहिल्यावर कसा होईल ते विचारलेलं आहे. तर करेक्ट आन्सर काय आहे यापैकी? तर ऑप्शन नंबर डी सिंह असा उच्चार आपण सिंहाचा करतो, सिंह म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. 31 नंबरचा प्रश्न आहे, घृष्णेश्वर या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर घृष्णेश्वर या शब्दात एकूण 6 व्यंजने आहेत म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर सी 6. 32 नंबरचा प्रश्न आहे, भक्ष या शब्दात एकूण किती स्वर आहेत? तर भक्ष या शब्दामध्ये असलेले स्वर विचारलेले आहेत या ठिकाणी. तर करेक्ट आन्सर काय आहे 32 नंबरच्या प्रश्नाचं? ऑप्शन नंबर सी 2. भक्ष या शब्दामध्ये एकूण 2 स्वर आहेत. कोणते कोणते ते 2 स्वर आहेत सांगू शकता का तुम्ही? कमेंटमध्ये नक्की सांगा. 33 नंबरचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. 34 नंबरचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वर या शब्दातील जोडाक्षरांची संख्या किती आहे? तर जोडाक्षरं या ठिकाणी किती आहेत ते विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला श्व हेच जोडाक्षर आहे असं साधारणपणे वाटतं पण तसं नाही आहे. या शब्दामध्ये 2 जोडाक्षरे एकूण आहेत म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी 2. कारण की ज्ञ हा शब्दही जोडाक्षरांनी मिळून तयार झालेला आहे. द, न आणि य हा शब्द हे मिळून ज्ञ हा शब्द तयार झालेला आहे म्हणून 34 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी 2. 35 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा विचारलेल्या आहेत खाली. तर करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आहे खालीलपैकी? तर ऑप्शन नंबर ए मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. कोणत्या आहेत? मराठी, गुजराती, हिंदी आणि संस्कृत. 36 नंबरचा प्रश्न आहे, व्यंजनात डॅश मिळवून अक्षर तयार होते. तर व्यंजनात काय मिळवून अक्षर तयार होते? तर ऑप्शन नंबर डी स्वर. स्वर हे व्यंजनात मिसळल्यावर अक्षर तयार होत असते म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर डी स्वर.
37 नंबरचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण डॅश स्वरादी आहेत. तर स्वरादी किती आहेत मराठी वर्णमालेत? 2 स्वरादी आहेत. कोणकोणते? अनुस्वार म्हणजेच डॉट आणि विसर्ग अशा 2 स्वरादी आहेत, ज्या आणि आहा या पद्धतीने दर्शवले जातात मराठी वर्णमालेमध्ये. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? 37 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए 2 स्वरादी आहेत मराठी वर्णमालेत. 38 नंबरचा प्रश्न आहे, 2 सजातीय स्वर एकत्र येऊन डॅश निर्माण होते. तर 2 सजातीय स्वर एकत्र येऊन काय निर्माण होते? संयुक्त स्वर निर्माण होतं. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, संयुक्त स्वर. 39 नंबरचा प्रश्न आहे, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? वरच आपण बघितलं त्याप्रमाणे अनुस्वार व विसर्ग यांना स्वरादी असे म्हणतात. 40 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्णांचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते? तर तोंडाद्वारे उष्णता कोणत्या वर्णाचा उच्चार करताना निर्माण होते? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, श या शब्दाचा उच्चार या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते. 41 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी संयुक्त स्वराचा कोणता पर्याय आहे? तर संयुक्त स्वरांचा पर्याय खालीलपैकी कोणता आहे? तर 41 नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, ए इक्वल टू अ, ई आणि दीर्घ ई. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 42 नंबरचा प्रश्न आहे, अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने व शेवटी एक स्वर असतो, त्याला काय म्हणतात? अक्षरामध्ये 2 किंवा अधिक व्यंजने आणि शेवटी स्वर आल्यास त्याला काय म्हणतात? तर त्याला जोडाक्षर म्हणतात. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, जोडाक्षर. 43 नंबरचा प्रश्न आहे, व्याकरण म्हणजे काय विचारलेला आहे. तर व्याकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, भाषेचे स्पष्टीकरण करणारे जे शास्त्र असते त्याला व्याकरण असे म्हणतात. 44 नंबरचा प्रश्न आहे, झरा व झाड या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारची आहेत? तर झ हे व्यंजन कोणत्या प्रकारचं आहे असं विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये. तर हे व्यंजन दंत तालव्य या प्रकारचं आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, झरा हे व्यंजन दंत तालव्य या प्रकारचं आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे तो निवडा. तर खाली शब्द दिलेले आहेत त्यापैकी चुकीचा अनुस्वार एका शब्दावर दिलेला आहे, तो कोणता शब्द आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलं आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, सुसगंत असा उच्चार होतो याचा. या ठिकाणी स वर अनुस्वार पाहिजे होता पण तो नाही आहे, म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. 46 नंबरचा प्रश्न आहे, ज्ञ या अक्षराची योग्य फोड करायला सांगितलेली आहे या ठिकाणी. तर आपण वरच बघितलं होतं ज्ञ या अक्षराची फोड कशी होते. तर असं असेल तर अशी फोड होते या ठिकाणी, पण इथे ज्ञ असा उच्चार आहे म्हणून या ठिकाणी अ पण येणार आहे. म्हणून करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी. 46 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. 47 नंबरचा प्रश्न आहे, अक्षरज्ञान या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर अक्षरज्ञान या शब्दात एकूण 7 व्यंजने आहेत. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. 48 नंबरचा प्रश्न आहे, क्ष आणि ज्ञ ही डॅश आहेत. तर क्ष आणि ज्ञ हे काय आहेत? तर ऑप्शन नंबर सी, ही जोडाक्षरे आहेत. तर क्ष हे देखील एक जोडाक्षर आहे. कशापासून तयार झालेलं आहे? क्ष हे क आणि श मिळून तयार झालेले आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, हे जोडाक्षरे आहेत. 49 नंबरचा प्रश्न आहे, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मराठी भाषेला कोणत्या नावाने ओळखले जाते? खालीलपैकी नावं दिलेली आहेत खाली, वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी, आदर्श लिपी. यापैकी करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी, फक्त 2 आणि 3 यापैकी बरोबर आहेत. म्हणजेच देवनागरी लिपीही म्हणतात मराठीला आणि बाळबोध लिपी असेही म्हणतात. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी, 2 आणि 3 बरोबर. 50 नंबरचा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर डॅश आहेत. तर स्पर्श व्यंजने किती आहेत मराठीमध्ये? हा प्रश्न विचारलेला आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 25. किती स्पर्श व्यंजने आहेत मराठीमध्ये? 25 आहेत. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 25. तर आज आपण या व्हिडिओमधून 50 मराठी वर्णमालेवर आधारित प्रश्न बघितले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.